सोमवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत। वाहतूक बंदीमध्ये खासगी वाहनांचा देखील समावेश आहे। दिनांक 23 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आता संचारबंदी लागू झाली आहे। आधी राज्यभरात 144 कलम लागू होती, परंतु आता संचारबंदी ही लागू झाली आहे, ज्यामध्ये खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरू राहतील। रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल। राज्यातील जिल्ह्याच्या सीमा देखील बंद राहतील। वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील बंद राहतील। सर्व नागरिकांना विनंती करतो की काल जशी आपण स्वयंशिस्तीने बंद पाळला आहे, तीच शिस्त पुढील 8 ते 10 दिवस आपल्याला पाळणे अत्यंत आवश्यक आहे। जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं जरी कामाचा भाग असला तरी अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जर काही अडचण असल्याचं सांगितलं तर त्याची अडचण निश्चितच दूर करण्यात येईल। आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला काही कर्मचारी ठेवलेत, ज्यांना कोणाला अडचणी असतील आणि बाहेर पडणं जर शक्य नसेल तर त्याला आम्ही घरपोच ज्या काही महत्त्वाच्या वस्तू मेडिसिन्स वगैरे पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा आणि विनाकारण घराच्या बाहेर येऊन आणि पोलीस यंत्रणेवर, प्रशासनावर तणाव येईल, ताण येईल किंवा त्याचा कामाचा व्याप वाढेल अशी कुठलीही कृती करू नये। आपण या आणि याच मार्गातनं कोरोनावर विजय मिळवू शकतो, ही गोष्ट प्रकाराने लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। कायदा कायद्याच्या ठिकाणी आहे, पण स्वतःची काळजी ही ज्या आपल्या हातात आहे ती निश्चित करावी अशी आमची विनंती आहे। सर, जे बिनकामाचे कारवाई करू, पण कारवाई करण्याच्या पेक्षा कारवाईने प्रश्न सुटत नाही। स्वतः जर स्वशिस्त जर पाळली तर आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करणंही सोपं होईल आणि विनाकारण त्याचा त्रासही वाचेल। घाबरून न जाता फक्त आपण सैन्यासारखं लढण्यासाठी सीमेवर जाण्याची आवश्यकता नाही। आपण पण कोरोनाच्या विरुद्ध लढणारे सैनिकच आहोत, फक्त त्याला घरात बसून लढायचं आहे। आपण त्याच्या क्षेत्रात जाण्यापेक्षा तो आपल्या क्षेत्रात येणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे। जीवनावश्यक वस्तू जसे की औषधे, अन्न, धान्य तसेच त्यांचे ने-आण करणारी वाहने ही सुरू राहतील। सोबतच पशुखाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील। कृषी मालाची संबंधित वाहतूक सुरू राहील। सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।